दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशमान व्हा. लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी हा संदेश आपल्या मानव जातीला दिला होता. या संदेशाचा मुख्य अर्थ हाच आहे की तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे. तो उद्धार करण्यासाठी कोणती वेगळी शक्ती किंवा कोणता वेगळा या ठिकाणी व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर सातत्यानं प्रयत्नशील असणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आयोगाने जरी आपल्या परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी पोस्टपोन केलं असलं तरी देखील सातत्यानं प्रयत्नशील असणं, अभ्यास सातत्यानं करणं हे तुम्हा विद्यार्थी मित्रांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सातत्य हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी अभ्यास करत असताना कसल्याही प्रकारचा खंड आपल्या अभ्यासामध्ये जो विद्यार्थी आणत नाही त्यालाच भविष्यामध्ये यश या ठिकाणी मिळत असतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सिद्धार्थ गौतम बुद्धांना दिलेला हा जो संदेश आहे, स्वयंप्रकाशमान व्हा, दीप भव, तो आपण आपल्या मनामध्ये या ठिकाणी उतरू आणि अशा पद्धतीनं निरंतर प्रयास आपल्या परीक्षासाठी आपण या ठिकाणी करूया. मित्रांनो, या संदर्भामध्ये लक्षात घ्या, इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याच्या इराद्यानं 1000 प्रश्नांचा जो आपण सराव इथे या ठिकाणी करणार आहोत, तर त्या 1000 प्रश्नांच्या सरावाचं 5वं सत्र आता आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. या सत्रामध्ये नेहमीप्रमाणे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला इथं कमेंट बॉक्समध्ये त्याचं योग्य पर्याय काय आहे त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यासाठी स्टॉपवॉचचं मदत आपण घेणार आहोत आणि केवळ 15 सेकंदामध्येच तुम्हाला या प्रश्नांचं योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तर या प्रकारचं आपलं सत्र या ठिकाणी असणार आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं हे लेक्चर्स या ठिकाणी अटेंड करा आणि त्यासाठी तुम्ही आपल्या या लेक्चरची लिंक आपल्या मित्रांपर्यंत देखील या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यसेवा, PSI, STI आणि ASOच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी इतिहास या विषयाची 1000 प्रश्नांची ही जो सराव पेपरचा जी सिरीज आहे त्या सिरीजला आता आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न मी तुम्हाला समोर या ठिकाणी देत आहे. तो प्रश्न व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी पहिल्यांदा वाचून घेऊया आणि त्यानंतर त्या प्रश्नांचं योग्य उत्तर देण्यासाठी तुम्हाला 15 सेकंद त्या ठिकाणी मिळेल. त्या 15 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही या ठिकाणी इथं लिहायचं आहे. आता बघा, हा एक प्रश्न आहे, 51वा प्रश्न की व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन बाबत योग्य विधानं ओळखा. तर लॉर्ड कर्झनशी संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या काळात प्राचीन स्मारक कायदा संमत करण्यात आला. काँग्रेसचा उल्लेख त्यानं राष्ट्रद्रोही संघटना म्हणून केला. यानं आपल्या कार्यकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट नाकारली आणि सहकार पतसंस्था कायदा याच्या कार्यकाळामध्ये संमत करण्यात आला. तर अशा प्रकारे लॉर्ड कर्झनवर एकूण 4 इथं या ठिकाणी विधानं दिलेली आहेत आणि या 4 विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण आता इथं आपल्या स्टॉप वॉचच्या या ठिकाणी मदत या ठिकाणी घेऊया. या स्टॉप वॉचच्या माध्यमातून 15 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रकारच्या पर्यायाचं योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी द्या. व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झनशी संबंधित हा प्रश्न आहे. व्यवस्थित या ठिकाणी पहा. कर्झनवर सातत्यानं प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात, लक्षात घ्या. आता 15 सेकंदाचा वेळ समाप्त झालेला आहे. आपण आता या प्रश्नाचा राईट आन्सर काय आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, लॉर्ड कर्झनचा कारकीर्द जर आपण या ठिकाणी पाहिली तर आपल्या सर्वांना माहिती आहे सन 1898 पासून ते 1905 पर्यंतची कारकीर्द लॉर्ड कर्झनची आहे. या कर्झनच्या कार्यकाळामध्ये बंगालची फाळणी या ठिकाणी झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ भारतामध्ये स्वदेशी चळवळीला सुरुवात झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लॉर्ड कर्झन हा भारतीय राष्ट्रवादाला एक महत्वाचा अडथळा निर्माण झालेला व्हॉइसरॉय या ठिकाणी आहे आणि म्हणून मग नामदार गोखले यांनी लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबच्या कारकिर्दीसोबत केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. जहालांचा
आणि त्याचबरोबर मवाळांचा दुश्मन जणू काही असणारा हा या ठिकाणी होता लॉर्ड कर्झन. आणि या लॉर्ड कर्झननं काँग्रेसला या ठिकाणी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली आणि काँग्रेसच्या सदस्यांची भेट देखील नाकारलेली आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मात्र लॉर्ड कर्झननं त्याच्या कार्यकाळामध्ये खूप साऱ्या महत्वाच्या योजना केल्या ज्यामुळे आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी पायाभरणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या 1904 ला लॉर्ड कर्झनच्या माध्यमातून प्राचीन स्मारक कायदा संमत करण्यात आला. हे विधान बरोबर आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर इथं विधान म्हटलेलं की काँग्रेसचा उल्लेख त्यानं राष्ट्रद्रोही संघटना अशा स्वरूपात केला आहे. तर या प्रकारचा हे प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर राष्ट्रद्रोही संघटना जी आहे तर ती राष्ट्रद्रोही संघटना म्हणून देखील लॉर्ड कर्झननंच या ठिकाणी याचा उल्लेख केल्याचं एकंदरीत दिसतं. काँग्रेसला त्यानं राष्ट्रद्रोहांची संघटना म्हटलेली आहे. त्याचबरोबर यानं आपल्या कार्यकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट नाकारली. हे पण बरोबर आहे की लॉर्ड कर्झन हा एकमेव व्हायचा होता की काँग्रेसला तो कमी लेखत होता आणि काँग्रेसच्या सदस्यांची भेट तो या ठिकाणी सातत्यानं नाकारत होता. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सहकारी पतसंस्था कायदा 1904 साली त्याच्या कार्यकाळामध्ये संमत करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर मॅकडॉनल्डच्या नेतृत्वाखाली त्याच्या कार्यकाळामध्ये फेमिन कमिशन या ठिकाणी गठीत करण्यात आल्याचं दिसून येतं. युनिव्हर्सिटी ऍक्ट, रॅले कमिशन हे या ठिकाणी लॉर्ड कर्झनच्याच कार्यकाळामध्ये निर्माण करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर कर्झनच्या संदर्भात हे सर्व पर्याय या ठिकाणी योग्य आहेत. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मित्रांनो कर्झनवर सातत्यानं प्रश्न येतात. तर कर्झनशी संबंधित जे जे काही पॉइंट्स आहे ते पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं आपल्याला पाहायला भेटतं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कीचक वधवर प्रश्न विचारला होता. कीचक वध हे जे एक महत्वाचं नाटक आहे तर ते नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं. तर या कीचक वध मध्ये कीचक म्हणून हे पात्र कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न आयोगानं राज्यसेवा मेन्सला विचारला होता. आता कीचक हे पात्र कर्झनलाच लागू होतं अशा प्रकारचा त्याचा राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या प्रकारचा हा प्रश्न आपण पाहिला. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. प्रश्न व्यवस्थित वाचूया, पर्याय वाचूया आणि त्यानंतर योग्य प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 15 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला इथं उत्तर द्यायचं आहे. आता बघा भारतातील हिंदू स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी महिला शिक्षकांची निर्मिती करावी या उद्देशानं खालीलपैकी कोणी बालिका छात्रवृत्ती कोषची स्थापना केली अशा प्रकारचा प्रश्न आहे. बालिका छात्रवृत्ती कोष कोणी स्थापन केला हा प्रश्न आहे. मेरी कार्पेंटर, सिस्टर निवेदिता, पंडिता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले अशा प्रकारचे पर्याय इथं आहेत. तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. 15 सेकंद मिळत आहे तुम्हाला. 15 सेकंद मध्ये योग्य उत्तर या ठिकाणी द्या. 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर द्या. बालिका छात्रवृत्ती कोष कोणी स्थापन या ठिकाणी केला. येस, चलो 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेले आहेत. आता आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते आपण पाहूया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेरी कार्पेंटर. लक्षात घ्या मेरी कार्पेंटर एक महत्वाच्या या ठिकाणी विदुषी आहेत. त्यांनी सन 1866 ला भारताला या ठिकाणी भेट दिली होती. 1866 ला भारतामध्ये त्या आल्या होत्या आणि त्यांनी भारतीय शिक्षणाची व्यवस्था काय आहे तर त्या भारतीय शिक्षणाच्या व्यवस्थेचं त्यांनी निरीक्षण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या मेरी कार्पेंटरला एक गोष्ट लक्षात आली. भारतामध्ये आधुनिक शिक्षण या आधुनिक शिक्षणाला तर सुरुवात झाली आहे. मात्र आधुनिक शिक्षण घेत असताना यामध्ये पुरुषांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि स्त्रियांचं प्रमाण मात्र खूप कमी आहे अशा प्रकारचा मुद्दा या मेरी कार्पेंटरच्या लक्षात आला. तेव्हा मेरी कार्पेंटर यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये महिलांचं प्रमाण वाढावं यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्यासाठी या मेरी कार्पेंटर यांनी बालिका छात्रवृत्ती कोष स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर बालिका छात्रवृत्ती कोषची स्थापना करून यांनी भूमिका देखील मांडली की भारतामध्ये महिलांचं प्रमाण शिक्षणात कमी असण्यामागचं कारण महिला शिक्षक भारतामध्ये नाही आणि म्हणून मग एका बाजूला महिलांना आपल्याला शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महिलांना शिक्षिका म्हणून पुढे आणणं देखील गरजेचं आहे. या प्रकारची भूमिका
मेरी कार्पेंटर यांनी सुरुवातीच्या काळात मांडली होती असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या मेरी कार्पेंटर यांनी लंडन मध्ये एक महत्वाची संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव या ठिकाणी होतं नॅशनल इंडियन असोसिएशन. नॅशनल इंडियन असोसिएशन या नावाचं एक महत्वाचं संघटन सन 1870 ला मेरी कार्पेंटर लंडन मध्ये सुरू करतायत असं एकंदरीत पाहायला भेटतं. नॅशनल इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून मेरी कार्पेंटर यांनी नॉर्थब्रुक सोसायटी जी आहे, नॉर्थब्रुक सोसायटीची पण स्थापना केली होती असं आपल्याला पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, ही जी नॉर्थब्रुक सोसायटी होती, तर त्या नॉर्थब्रुक सोसायटीचा मुख्य उद्देश काय होता? नॉर्थब्रुक नावाचे जे व्हॉइसरॉय होते त्यांच्या नावानं हे सोसायटी स्थापन केली होती. भारतीय लोक जे लंडन मध्ये जात होते, त्या लंडन मध्ये जाणाऱ्या भारतीयांना वाचनालय निर्माण करता यावेत किंवा वाचनालय त्यांना वाचनालयाची सुविधा तिथे उपलब्ध व्हावी, त्यांना पुस्तकं वाचता यावी, भोजनाची आणि निवास स्थानाची व्यवस्था व्हावी, यासाठी नॉर्थब्रुक सोसायटीची स्थापना ही या ठिकाणी मेरी कार्पेंटरच्याच माध्यमातून झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे लक्षात घ्या, आतापर्यंत आपण मेरी कार्पेंटरशी संबंधित 3 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहिले. एक म्हणजे बालिका छात्रवृत्ती कोर्सची स्थापना मेरी कार्पेंटरनी केली, दुसरं म्हणजे नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना त्यांनी केली आणि नॉर्थब्रुक सोसायटीची पण स्थापना मेरी कार्पेंटरच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचे प्रश्न व्यवस्थित कुठेतरी याचे उत्तर लिहून ठेवा आणि यावर भविष्यामध्ये जर प्रश्न आले तर ते तुमचे योग्य उत्तर मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे याची काळजी या ठिकाणी घ्या. चलो, त्यानंतरचा आता नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता पहा, हा प्रश्न जर आपण पाहिला थोडासा लेंदी स्वरूपातील आहे, मोठा प्रश्न आहे. खास करून राज्यसेवेसारख्या पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. आता पहा, हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. प्रश्न काय आहे पहा, असहकार चळवळी अंतर्गत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर खिलाफत कमिटी आणि काँग्रेस यांच्यात एकमत झालं? खिलाफत कमिटी आणि त्याचबरोबर काँग्रेस यांच्यात कोणत्या मुद्द्यावर एकमत झालं अशा प्रकारचा प्रश्न आहे. हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्य स्थापन करणं, स्वराज्य प्राप्त करणं, पंजाब मधील चुका सुधारणं. दुसरा आहे हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्य स्थापन करणं, बंगाल प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढणं आणि स्वराज्य प्राप्त करणं. तिसरा पर्याय आहे स्वराज्य प्राप्त करणं, खिलाफत चळवळीवर तोडगा मिळवणं आणि हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य स्थापन करणं. आणि चौथा पर्याय आहे खिलाफत चळवळीवर तोडगा काढणं, पंजाब मधील चूक सुधारणं आणि स्वराज्य प्राप्त या ठिकाणी करणं. या प्रकारे आपल्याला इथे या ठिकाणी प्रश्न इथं पर्याय दिलेला आहे. तुम्हाला या पर्यायावरनं योग्य उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. प्रश्न आहे, असहकार चळवळी अंतर्गत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर खिलाफत कमिटी आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकमत झालं? तर इथं तुम्हाला आता 15 सेकंद मिळतील. त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तुमचा वेळ सुरू झाला आहे आता. द्या पटकन उत्तर द्या. 15 सेकंदामध्येच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, लक्षात घ्या. आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतो की या प्रकारच्या प्रश्नाचा राईट आन्सर काय आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. आपल्याला माहिती आहे 1920 साली खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ ही एकत्रितरित्या सुरू करण्याचा निर्णय महात्मा गांधींनी घेतल्याचा एकंदर दिसता. ब्रिटिश राज्यकर्ते फोडा आणि राज्य करा या प्रकारच्या रणनीतीचा वापर करून हिंदू राष्ट्रवादापासून मुस्लिमांना ते या ठिकाणी कायम या ठिकाणी हिंदूंपासून ते दूर ठेवत आलेले आहेत. फुटीरवादी राजकारणाचे बळी मुस्लिम समाज ठरलेला आहे असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं या ठिकाणी होतं. आणि त्या संदर्भामध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये तुर्कस्तानच्या खलिफाचं पुनर्वसन करण्यासाठी खिलाफत चळवळ जी भारतीय मुस्लिमांनी भारतात सुरू केली होती तिला पाठिंबा देणं आणि त्या माध्यमातून असहकार आणि खिलाफत चळवळ एकाच मंचकावर सुरू करण्याचा विचार, त्यातून हिंदू मुस्लिम ऐक्य स्थापन करण्याची भूमिका गांधी आणि काँग्रेस यांना पटली आणि त्यातून मग खिलाफत चळवळ, खिलाफत कमिटी आणि काँग्रेसमध्ये
एकमत होऊन या दोन्ही चळवळी एकत्रित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामध्ये लक्षात घ्या कोणकोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी एकमत झालं। त्यामध्ये खिलाफत चळवळीवर तोडगा काढणं, पंजाब मधील चूक सुधारणं। आता पंजाब मधील चूक काय होती, तर त्या संपूर्ण काळामध्ये पंजाब मध्ये एक आंदोलन सुरू झालं होतं। त्या आंदोलनाला अकाली आंदोलन या नावानं संबोधलं जातं। अकाली आंदोलन जे होतं तर त्या अकाली आंदोलनाच्या माध्यमातून गुरुद्वारा ज्या होत्या, ज्या भ्रष्ट महंतांच्या ताब्यात होत्या, तर त्या भ्रष्ट महंतांच्या ताब्यातील गुरुद्वारांची मुक्तता करण्यासाठी ही अकाली आंदोलन सुरू झालं होतं। सुरुवातीला काँग्रेसनं या अकाली आंदोलनाला पाठिंबा दिलेला नव्हता आणि म्हणून मग आता या शेखांच्या या अकाली आंदोलनाला पाठिंबा देऊन पंजाब मधली जी चूक आहे ती सुधारणं हा मुख्य उद्देश या संदर्भात राहिल्याचं एकंदरीत दिसतं। आणि स्वराज्य प्राप्त करणं, तर या तीन मुद्द्यांवर या ठिकाणी खिलाफत कमिटी आणि काँग्रेस यांच्यात एकमत झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहण्यात येतं। तर अशा प्रकारे या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। चलो यानंतरचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूया। आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो, 54वा क्रमांकाचा प्रश्न आहे। असहकार चळवळ सुरू करण्यामागे खालीलपैकी कोणत्या घटना कारणीभूत या ठिकाणी होत्या। असहकार चळवळीशी संबंधित प्रश्न आहे आणि असहकार चळवळ जेव्हा सुरू झाली तर त्या असहकार चळवळीला सुरुवात करण्यासाठी कोणत्या घटना कारणीभूत राहिल्या, अशा प्रकारचा हा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे। आता बघा याचे पर्याय आपण पाहूया। रौलट कायदा, पहिल्या महायुद्धानं वाढवलेली महागाई, ब्रिटिशांविरुद्ध वाढता असंतोष आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची आवश्यकता। या प्रकारचे हे या ठिकाणी 4 पर्याय आहेत आणि 4 विधानं आहेत आणि त्याचे पर्यायी उत्तर तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचं आहे की असहकार चळवळ सुरू करण्यामागे खालीलपैकी कोणत्या घटना कारणीभूत होत्या। तुमचा वेळ आता सुरू होत आहे। आता 15 सेकंदामध्ये या प्रकारच्या पर्यायाचं योग्य ते उत्तर तुम्ही या ठिकाणी निवडा आणि त्याचा पर्याय तुम्ही या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर या ठिकाणी मांडा। यस, व्हेरी गुड। 15 सेकंद तुमचे आता इथे या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत। पहा आता बघा असहकार चळवळ जर आपण पाहिली 1920 ला सुरू झालेली आहे आणि या असहकार चळवळीच्या आधीच्या ज्या घटना त्या घटनांमुळे असहकार चळवळीला सुरुवात करण्यात आल्याचं दिसून येतं। मग त्यामध्ये रौलट कायदा हा या ठिकाणी राहील का? काय होता रौलट कायदा? तर लक्षात घ्या सन 1918 ला, मार्च 1918 ला हा रौलट कायदा या ठिकाणी मांडण्यात आला। रौलट कायदाला ब्लॅक बिल असं पण म्हणलं जातं, काळा कायदा पण असं म्हणलं जातं। का बरं? कारण रौलट कायद्यामध्ये पाहायला असं भेटलं भारतातील क्रांतिकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडिया डिफेन्स ऍक्ट मध्ये खूप कठोर निर्णय घेतले गेले किंवा कठोर कारवाई करण्यात आली रौलट कायद्याच्या माध्यमातून, ज्यामध्ये अशी भूमिका घेतली गेली की कोणत्याही व्यक्तीला केवळ संशय आला तर त्याला अटक करण्याचा अधिकार या कायद्यानं दिला गेला होता आणि म्हणून या कायद्याला काळा कायदा असं या ठिकाणी म्हटलं दिसून येतं। आपल्याला हे पण माहिती असेल की रौलट कायद्याचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधींनी मुंबईमध्ये सत्याग्रह सभा स्थापन केली होती आणि संपूर्ण भारतामध्ये रौलट कायद्याच्या निषेधासाठी त्यांनी या ठिकाणी आव्हान केलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या रौलट कायदा जो होता तो रद्द करण्याची पार्श्वभूमी आपल्याला असहकार चळवळीची पार्श्वभूमी म्हणून या ठिकाणी पाहायला भेटते। पहिल्या महायुद्धानं वाढलेली महागाई, हे बरोबर आहे का? तर एकदम बरोबर आहे। पहिलं महायुद्ध जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या 1914 ते 1918 या दरम्यान या ठिकाणी झालं आणि या महायुद्धाच्या नंतर लगेचच या ठिकाणी जागतिक महामंदी या ठिकाणी आल्याचं दिसून येतं। जागतिक महामंदी ही साधारणतः 1929 पर्यंत या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये होती आणि भारत ही ब्रिटिशांची वसाहत असल्या कारणामुळे भारताला या प्रकारच्या महागाईचे चटके मोठ्या प्रमाणात बसले होते असं दिसून येतं आणि त्यामुळं ही जी वाढती महागाई आहे तर ही वाढती महागाई देखील असहकार चळवळ इंग्रजांच्या विरोधात सुरू करण्याची एक पार्श्वभूमी राहिल्याचं एकंदर दिसतं। ब्रिटिशांविरुद्ध वाढता असंतोष, आता लक्षात घ्या ब्रिटिशांच्या विरोधात वाढता असंतोष असण्यामागचं कारण काय? तर या मागचं कारण होतं ते म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड। जालियनवाला बाग जो आहे तो जालियनवाला बाग हत्याकांड या काळामध्ये घडल्याचं दिसून येतं। 13 एप्रिलला
जालियनवाला बाग घडलं. एप्रिल 1919ला जालियनवाला बाग झालं, ज्यामध्ये जनरल डायर यानं निरपराध भारतीयांवर बेछूट गोळीबार या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. त्यामध्ये 300 पेक्षा जास्त लोक, सरकारी आकडा आहे 300 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आणि 1000 पेक्षा जास्त लोक, साधारणतः 1100 लोक जे आहे हे इथं जखमी झाले असा सरकारी आकडा आपल्याला या ठिकाणी सांगतो. तेव्हा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भामध्ये भारतीयांमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात वाढता असंतोष होता, नो डाऊट त्याबद्दल, आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची आवश्यकता. आता लक्षात घ्या, हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य झालं 1857च्या विद्रोहाच्या वेळेस. हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र आले तर भारतातून ब्रिटिशांना आपली सत्ता कायमस्वरूपी काढून घ्यावी लागेल असा ठाम विश्वास भारतीयांवर होता. मात्र 1857च्या उठावानंतर इंग्रज राज्यकर्त्यांनी काय केलं, तर इंग्रज राज्यकर्त्यांनी 1857च्या उठावानंतर फोडा आणि राज्य करा या प्रकारच्या रणनीतीचा वापर केला आणि हिंदू आणि मुस्लिमांना कधीच एकत्र येऊ दिलं नाही. परिणाम असं झालं की भारतामध्ये जर का आता स्वराज्य हवं असेल तर हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येणं खूप जास्त गरजेचं आहे, या प्रकारची भावना आता या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि म्हणून मग असहकार चळवळ सुरू करण्यामागे कोणत्या घटना कारणीभूत होत्या, तर या प्रश्नाचं राईट आन्सर या चारही घटना या ठिकाणी कारणीभूत राहिलेल्या आहेत. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर ठीक आहे, तर या प्रश्नाचं हे राईट उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया. आता पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकातून हा प्रश्न घेतलेला आहे. आता इथं म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या आंदोलना अंतर्गत आसाम प्रांतातील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी गांधी महाराज की जय असा नारा देऊन वैष्णव गीतांमध्ये गांधी राज्याचं गुणगान करीत आंदोलन केलं, या प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रश्न नीट पहा, खालीलपैकी कोणत्या आंदोलनाअंतर्गत आसाम प्रांतातील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी गांधी महाराज की जय असा नारा देऊन वैष्णव गीतांमध्ये गांधी राज्याचं गुणगान करीत आंदोलन केलं, या प्रकारचा प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे असहकार चळवळ, रौलट सत्याग्रह, छोडो भारत आंदोलन आणि सविनय कायदेभंग चळवळ. ठीक आहे, तर या प्रकारचा हा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी कमेंट करून द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 15 सेकंद आहेत. 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर या ठिकाणी द्या. यस, द्या उत्तर योग्य. 15 सेकंद तुमची इथे संपलेले आहेत, लक्ष द्या. आता बघा, इथं या प्रकारचं प्रश्नाचं राईट आन्सर काय, तर असहकार चळवळ हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. आणि याचा सोर्सेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला की एनसीईआरटी आहे इयत्ता 8वीची, 8th स्टँडर्डची इयत्ता 8वीची जी एनसीईआरटी आहे, तर त्या एनसीईआरटी मध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर आसाम मधल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी गांधी महाराज की जय असं नारा देऊन वैष्णव गीतांमध्ये गांधी राज्याचं गुणगान केलं होतं. हे सगळं घडलं होतं असहकार चळवळी अंतर्गत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन आता आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षानं पाकिस्तानची मागणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वर्ग म्हणून या ठिकाणी संबोधलं. या प्रकारचा हा प्रश्न थोडासा सांप्रदायिक चळवळीशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रश्नाचं योग्य पद्धतीनं या ठिकाणी वाचन झाल्यानंतर त्याचे पर्याय व्यवस्थित पहा आणि मग योग्य उत्तर या ठिकाणी द्या. पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती, तर पाकिस्तानची मागणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वर्ग आहे अशा प्रकारचं कोणत्या राजकीय पक्षाची भूमिका होती. युनानिस्ट पक्ष, ऑल इंडिया मुस्लिम लीग, कृषक प्रजा पार्टी आणि फॉरवर्ड ब्लॉक अशा प्रकारचे हे पर्याय आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं योग्य ते उत्तर या ठिकाणी जरूर या ठिकाणी द्या. पटकन पटकन उत्तर द्या. यस, तर याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं, 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेले आहेत, तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे कृषक प्रजा पार्टी. आता लक्षात घ्या, ही कृषक प्रजा पार्टीची स्थापना कोणी केली, तर फजलूर हक जे आहे, तर फजलूर हक यांनी या प्रकारे
या कृषक प्रजा पार्टीची स्थापना केली होती. फजलुल हक हे याचं राईट आन्सर, कृषक प्रजा पार्टी. आता लक्षात घ्या, ही कृषक प्रजा पार्टी कुठे होती, तर ही बंगाल प्रांतामध्ये होती. तर बंगाल प्रांतात आहे कृषक प्रजा पार्टी, आणि या पार्टीनं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी स्वर्ग म्हणून पाकिस्तानच्या मागणीच्या संदर्भात भूमिका घेतली होती असं दिसून येतं. यांची भूमिका अशी राहिली, हे बंगाल प्रांतातील फजलुल हक जे होते त्यांनी बंगाल प्रांतातील विस्थापित शेतकऱ्यांसाठी हा पक्ष स्थापन केला होता, ज्याचं नाव होतं कृषक प्रजा पार्टी. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग युनानिस्ट पक्ष हा कुठे होता, तर पंजाब लाहोरचा भाग जो आहे तिथं सिकंदर हयात खान याच्या नेतृत्वाखाली युनानिस्ट पक्ष होता. आणि युनानिस्ट पक्ष हा हिंदू, मुस्लिम आणि जाट जे लोक आहेत तर त्या लोकांमधले जे जमीनदार लोक आहेत त्यांचा हितसंबंध राखण्यासाठी युनानिस्ट पक्ष होता. हा लक्षात घ्या. लक्षात घ्या, 1937 ला जेव्हा निवडणुका झाल्या, सार्वत्रिक निवडणुका, तेव्हा पंजाबमध्ये युनानिस्ट पक्ष सत्तेमध्ये आला आणि बंगालमध्ये कृषक प्रजा पार्टी हा पक्ष सत्तेमध्ये आल्याचं दिसून येतं. इथं मुद्दा नीट समजून घ्या. या कृषक प्रजा पार्टीचे मुख्यमंत्री त्यावेळेस फजलुल हक झाले आणि त्यानंतर या पक्षानं हिंदू महासभेसोबत या ठिकाणी युती केली होती बंगाल प्रांतात. आणि मग इथं श्यामाप्रसाद मुखर्जी जे होते हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे कृषक प्रजा पार्टी बंगालमध्ये 1937च्या निवडणुकीत सत्तेमध्ये आली होती असं एकंदरीत पाहण्यात येतं. फॉरवर्ड ब्लॉक आपल्या सर्वांना माहिती आहे, 3 मे 1939 ला सुभाषचंद्र बोस यांच्या माध्यमातून फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला. आणि हा फॉरवर्ड ब्लॉक जो होता याचा मुख्य उद्देश समाजवादाचा अथवा साम्यवादाचा प्रचार प्रसार करणं, साम्यवाद अथवा समाजवादाचा प्रचार प्रसार करणं आणि काँग्रेसला पर्याय देणं, हा उद्देश या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉकचा राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. सुभाषचंद्र बोस यांनी हा पक्ष स्थापन केला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, आगामी स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास या विषयात जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही जी परीक्षा देत आहात त्या परीक्षेशी संबंधित इतिहास विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस इथं आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे. 2024 असू द्या, 2025 असू द्या, तर ज्या पण वर्षाची तुम्ही परीक्षा देणार आहात त्या परीक्षेच्या बॅचेस तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. आणि या संदर्भामध्ये कोणकोणत्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहे त्याबद्दलची माहिती अगदी 2च मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर या ठिकाणी देतो, जेणेकरून तुम्हाला यामध्ये असणाऱ्या बॅचेस या ठिकाणी जॉईन करणं खूप जास्त सोपं या ठिकाणी जाईल. आता पहा, इथं जे विद्यार्थी 2025 ची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी अजिबात उशीर करू नका. आता जर तुमच्या विद्यापीठीय परीक्षा संपल्या असतील तर लगेचच्या लगेच तुम्ही या ठिकाणी इथं या बॅचेस जॉईन करा. ज्या विद्यार्थ्याला हिस्ट्री ऑप्शनल हा विषय घेऊन 2025 ची डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे. या ऑप्शनलच्या बॅच मध्ये पेपर 1 पेपर 2 असे दोन्ही विषय या ठिकाणी शिकवले जात आहे. जीएस आहे, जीएस हिस्ट्री डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर याची देखील इथं बॅच इथं उपलब्ध आहे. 25चे विद्यार्थी जे आहेत त्यांनी आतापासूनच तयारी करा, कारण लक्षात घ्या मेन्स डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला उत्तराचा लेखन उत्तर जे आहे तर उत्तराचं लेखन सराव देखील तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. तर ते लेखन सराव देखील आपण या बॅच मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं करून घेत आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच, कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठीची बॅच आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची बॅच आहे. समाज सुधारकाची बॅच आहे, ज्यामध्ये आपण 39 समाज सुधारक महाराष्ट्रातील घेत आहोत. या बॅच सोबत तुम्हाला माझं स्वतःचं पब्लिश झालेलं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक देखील तुम्हाला या बॅचच्या सोबत या ठिकाणी 7 दिवसांमध्ये घरपोच या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट बॅच आहे ती म्हणजे इतिहास PYQ बॅच. लक्षात घ्या, आजपर्यंत म्हणजे मागील 10 वर्षांपासून आजपर्यंत जे पण काही परीक्षा राज्यसेवा, कंबाईन, वनसेवा, तांत्रिक, लिपिक यासाठी झाल्या तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांचे प्रश्न, त्याची उत्तरं आणि त्याचं एक्सप्लेनेशन व भविष्यात कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भात PYQ बॅच एक अत्यंत महत्वाची बॅच इथे उपलब्ध आहे. याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट पेपर अँड रिव्हिजन बॅच, संयुक्त पूर्व परीक्षेची टेस्ट पेपर अँड रिव्हिजन बॅच इथे उपलब्ध आहे. NCERT इतिहास 6वी ते 12वी पर्यंतची बॅचेस इथे उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर
नेटसेटच्या बॅचेस देखील आपल्या या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर जे कोण विद्यार्थी आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा, किंवा इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरनं पण तुम्ही या प्रकारचं ऍप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करू शकता आणि बॅचेस या ठिकाणी जॉईन करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी इथं थोडस अभ्यासाची गती मंदावलेली या ठिकाणी दिसतीये, किंवा बरेचशा विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे. तर मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी निवडणुका येतात जातात, मात्र जोपर्यंत आपलं करिअर सेट होत नाही तोपर्यंत समाजामध्ये आपल्याला किंमत या ठिकाणी मिळणार नाही. आणि जर का तुम्ही तुमचं करिअर हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्ज्वलित करायचं ठरवलेलं आहे तर बाकी कुठंच लक्ष देऊ नका. जो काही आयोगानं आपल्याला वेळ दिलेला आहे ती संधी आहे असं समजा, आणि आतापर्यंत जो अभ्यास तुम्ही करत आलेला आहात तो त्याच पद्धतीनं त्याच स्पीडनं या ठिकाणी त्या अभ्यासाची गती तुम्ही या ठिकाणी ठेवा. कारण शेवटी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य खूप महत्वाचं असतं. अभ्यासामध्ये जिथं खंड पडला तिथं मग मात्र तुमचा स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्याचे चान्सेस हे कमी होऊन जातात, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला कंटिन्यू अभ्यास ठेवा. परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आयोग घेणारच आहे, त्याची डेट आयोग लवकरात लवकर निश्चित करेल. पण जेव्हा डेट या ठिकाणी निश्चित करेल तेव्हा धावपळ होईल. त्यासाठी आतापासूनच आपल्या अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा. अभ्यास सातत्यानं या ठिकाणी तो निरंतर स्वरूपातील असला पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जोपर्यंत स्पर्धा परीक्षा पास होत नाही तोपर्यंत अभ्यास हा करायचाच आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. बघा, एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेनं भारत माता नावाचं वृत्तपत्र सुरू केलं? या प्रकारचा हा प्रश्न आहे. भारत माता हे वृत्तपत्र जे आहे ते वृत्तपत्र हे कोणी सुरू केलं, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर इथं अभिनव भारत, अंजुमन ए मोहजबान ए वतन, अनुशीलन समिती आणि इंडियन होम रूल सोसायटी, अशा प्रकारचं या ठिकाणी हे क्रांतिकारी संघटनांची नावं आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचा राईट आन्सर या ठिकाणी द्या. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेनं भारत माता नावाचं वृत्तपत्र सुरू केलं? तर यास पटकन उत्तर याचं द्या, पटकन उत्तर द्या. 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेले आहेत, लक्षात घ्या. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे अंजुमन ए मोहजबान ए वतन. अंजुमन ए मोहजबान ए वतन या नावाचं एक संघटन होतं. तर या क्रांतिकारी संघटनेचं हे मुखपत्र होतं भारत माता. आता प्रश्न असा आहे की हे संघटन कोणाचं होतं? तर लक्षात घ्या, सरदार अजित सिंह. सरदार अजित सिंह कोण आहे? तर सरदार अजित सिंह हे भगतसिंगचे काका आहेत, भगतसिंगचे चुलते आहेत. याचबरोबर लाला लजपत राय, लाला लजपत राय जे आहे हे लाला लजपत राय जे जहाल मताचे एक महत्वाचे नेते या ठिकाणी आहेत. आणि याचबरोबर अंबा प्रसाद, हे एक नाव लक्षात ठेवायचं. दुसरं नाव आहे अंबा प्रसाद. तर या 3 लोकांनी मिळून या प्रकारचे क्रांतिकारी संघटन स्थापन केलं 1909 ला. अंजुमन ए मोहजबान ए वतन हे या संघटनेचं नाव होतं, आणि भारत माता हे या वृत्तपत्र हे या संघटनेचं मुखपत्र यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. चलो आता आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पाहूया. आता बघा, इथे प्रश्न आहे 58वा. लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानंतर डॅश डॅश या मिरजच्या तरुणानं टिळकांवरील शिक्षेचा बदला घेण्यासाठी पंढरपूर येथे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देणारं केंद्र सुरू केलं. टिळकांना अटक झाली आणि त्या अटकेच्या बदला घेण्यासाठी पंढरपूरमध्ये मिरज मधल्या एका तरुणानं पंढरपूरमध्ये बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र सुरू या ठिकाणी केलेलं आहे. हनुमंतराव कुलकर्णी, मारुती गणेश भोसले, त्याचबरोबर दामो अण्णा भिडे आणि सदाशिव निळकंठ जोशी अशा प्रकारचे पर्याय आहेत. तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. व्यवस्थित प्रश्न पहा आणि पर्याय योग्य या ठिकाणी द्या. पटकन द्या. 15 सेकंदच तुम्हाला दिले जात आहेत. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. हा प्रश्न यदी फडकेंच्या खंड क्रमांक 2 इथून या ठिकाणी घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचा राईट आन्सर आहे मारुती गणेश भोसले. तर हा मिरज मधला या ठिकाणी तरुण आहे आणि या तरुणानं पंढरपूरमध्ये जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देणारं केंद्र हे या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. टिळकांना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा टिळकांवर दाखल करण्यात आला.
1908 ला टिळकांना अटक करण्यात आली. 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांना या ठिकाणी राहावं लागलं होतं असं एकंदर दिसतो. तर त्या संदर्भात मारुती गणेश भोसले या व्यक्तीनं, या तरुणानं पंढरपूरमध्ये या प्रकारे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे मित्रांनो हा प्रश्न व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. थोडासा मोठा आहे, लेंदी स्वरूपातील हा प्रश्न आहे, हरकत नाही, प्रश्न नीट वाचून घेऊ आणि मग योग्य उत्तरापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचूया. प्रश्न काय आहे तो मी वाचून देतो, तुम्हाला तो प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचं पर्यायी उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ब्रिटनमधील सुती कापडाच्या विकासामुळे भारतीय कापड उद्योगाची मोठी हानी झाली. भारतीय कापड उद्योगाची मोठी हानी झाली. आता मोठी हानी होण्याचं कारण काय ते जे पर्याय खाली दिलेत. भारतीय कापडास युरोप आणि अमेरिका येथील बाजारपेठेत ब्रिटिश उद्योगात तयार करण्यात आलेल्या कापडासोबत स्पर्धा करावी लागत होती. भारतीय कापडाला स्पर्धा करावी लागत होती युरोप अमेरिकेमध्ये कोणासोबत, तर ब्रिटिश उद्योगधंद्यांमध्ये असणाऱ्या कापडासोबत स्पर्धा करावी लागायची. ब्रिटिश सरकारनं भारतीय कापडावर ब्रिटनच्या बाजारपेठेत येण्यासाठी मोठे सीमा शुल्क आकारले. ब्रिटनच्या बाजारपेठेत येण्यासाठी मोठं सीमा शुल्क भारतीय कापडावर आकारलं होतं. हे दुसरं आहे. आणि तिसरं आहे मँचेस्टरमध्ये बनवलेल्या सुती कापडानं भारतीय कापड्यास आफ्रिका, अमेरिका आणि युरोपच्या पारंपरिक बाजारपेठेतून हद्दपार केला. म्हणजे भारतीय कापड जे आफ्रिकेमध्ये होतं, अमेरिकेमध्ये होतं आणि युरोपमध्ये होतं, तर त्या भारतीय कापडास मँचेस्टरमध्ये बनवलेल्या सुती कापडानं हद्दपार केलं असं म्हटलेलं आहे. आणि मग हे 3 सेंटेन्स आहे वरच्या प्रश्नाचं. तर तुम्हाला आता योग्य ते उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 15 सेकंद तुम्हाला मिळत आहेत प्रश्नाचं राईट आन्सर देण्यासाठी. द्या पटकन उत्तर द्या, योग्य उत्तर द्या पटकन. येस, तर तुमचा आता वेळ इथे या ठिकाणी समाप्त झालेला आहे. लक्षात घ्या हे वरील 3ही कारण योग्य आहेत. वरील 3ही कारण योग्य आहेत. अ, ब, ख हे याचं राईट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं राईट आन्सर आहे. आता बघा इथं पाहायला भेटतं की भारताचा जो कापड आहे किंवा भारताचं जे सुती कापड आहे तर त्यावर मोठ्या प्रमाणावर मोठी कापड उद्योगाची हानी का झाली, तर त्यामागे आपण पाहू शकतो की भारतीय कापडास युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठेत ब्रिटिश कापडासोबत स्पर्धा करावी लागत होती. दुसरं महत्वाचं, भारतीय कापड ब्रिटनमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीमा शुल्क इंग्रजांनी आकारलं आणि मँचेस्टरच्या कापड उद्योगांमध्ये बनवलेलं जे सुती कापड होतं ते भारतीय कापडासमोर किंवा भारतीय कापड त्या मँचेस्टर मधल्या कापडासमोर टिकू शकलं नाही. त्यामुळे भारतीय कापडाला बाजारपेठेतून हद्दपार व्हावं लागलं. हे 3ही कारण आपल्याला कापड उद्योगाची जी मोठी हानी झाली त्याचे मूळ कारण म्हणून या ठिकाणी पाहता येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया. बघा 60वा प्रश्न आहे ज्यामध्ये म्हणलं की भारतात इंग्रजी माध्यमातून उपयुक्ततावादी शिक्षण देण्यासाठी कोणते घटक या ठिकाणी अनुकूल होते. उपयुक्ततावादी शिक्षण देण्यासाठी भारतात कोणते घटक अनुकूल या ठिकाणी होते. त्यामध्ये लोकशिक्षा समिती, युरोपातील आंग्लवादी विचारवंतांचा वर्ग, लॉर्ड मॅकॉले आणि वरील सर्व, अशा प्रकारचा हे प्रश्न इथं पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. 15 सेकंद आहे. 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर या ठिकाणी जरूर द्या. सर्वांनी या सिरीज मध्ये सहभागी व्हा. केवळ पाहण्याची भूमिका घेऊ नका, तुम्ही पार्टिसिपेशन तुमचं दाखवा, सहभाग या ठिकाणी दाखवा. यस, 15 सेकंद तुमचे इथं या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. तर लक्षात घ्या उपयुक्ततावाद जो आहे तर त्या उपयुक्ततावादचा मुख्य प्रणेता जेरेमी बेंथम होता. लक्षात घ्या जेरेमी बेंथम जो आहे तर त्या जेरेमी बेंथम हा उपयुक्ततावादाचा या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी म्हणजे यानं उपयुक्ततावाद या ठिकाणी आणलं, तो मुख्य प्रवक्ता या ठिकाणी होता. आणि जेम्स मिल जो आहे जेम्स मिल हा याचा शिष्य होता. या जेम्स मिलनं या ठिकाणी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या नावाचा 1817 ला एक महत्वाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीसाठी ब्रिटिशांचं राज्य कसं जबाबदार आहे किंवा कसं गरजेचं आहे या प्रकारची भूमिका जेम्स मिलनं मांडली. जेम्स मिलनं प्राच्यवादाला पण विरोध या ठिकाणी केला आणि भारतात जर प्रगती करायची असेल, भारताला आधुनिक शिक्षण द्यायचं असेल तर ते उपयुक्ततावादी असलं पाहिजे
अंगलवादी असला पाहिजे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आली होती असं दिसतं. आणि मग इथं पाहायला भेटतं लोकशिक्षण समिती जिचं गठन 1823 ला एमहर्सच्या काळात झालं होतं. तर ही समिती उपयुक्ततावादी शिक्षण देण्यासाठी अनुकूल होती का? एकदम बरोबर आहे. दुसरं, युरोपातील अंगलवादी विचारवंतांचा वर्ग भारतात उपयुक्ततावादी शिक्षण देण्यासाठी तयार होता का? हे पण बरोबर. आणि लॉर्ड मेकॉले हे पण बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर वरील सर्व घटक हे या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्यायचं. वरील सर्व घटक उपयुक्ततावादी शिक्षण भारतात देण्यासाठी अनुकूल होते असं एकंदरीत दिसतं. हाच प्रश्न युपीएससीने विचारला होता. त्यामुळे युपीएससीचा जसाचा तसा प्रश्न मी इथे तुम्हाला कॉपी पेस्ट करून दिलेला आहे, जेणेकरून एमपीएससीच्या मुलांना पण हे कळलं पाहिजे युपीएससी मध्ये काय चाललंय. जनरली आपल्याकडचे मुलं युपीएससीचे पेपर चालत नाही, मात्र युपीएससीचे प्रश्न कधी कधी कॉपी पेस्ट होऊन तुमच्याकडे विचारले जातात. आणि त्यामुळे युपीएससीच्या प्रश्नांचा पण संदर्भ आपण इथं 1000 प्रश्नांच्या या संचामध्ये करणार आहोत, लक्षात घ्या. कारण टार्गेट हेच ठेवा, राज्यसभेची क्लास 1 ची पोस्ट मिळवल्यानंतर युपीएससीची पण क्लास 1 ची पोस्ट तुम्हाला मिळवायची. कारण आता युपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस जवळपास समान झालेला आहे, जवळपास तो ऑलमोस्ट समान आहे. त्यामुळे इथं 2025 ची तयारी करता करता युपीएससीची पण तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर होईल. आणि राज्यसभेची पोस्ट मिळाली तर मग युपीएससीची पोस्ट पण तुम्हाला मिळवायची आहे. तर या प्रकारे हे अशा प्रकारे निरंतर आपल्या या ठिकाणी 1000 प्रश्नांचा जो सराव पेपर आहे तो असा सातत्याने चालू असणार आहे. आज आपण इथे या ठिकाणी 5वं सत्र समाप्त केलेलं आहे. यानंतरचं सत्र उद्याच्या सेशन मध्ये मी तुम्हाला देईल. तुम्ही डेली इथे या लेक्चरला या ठिकाणी जॉईन करा. आपल्या मित्रांना हे लेक्चर सिरीज जरूर या ठिकाणी शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लेक्चरच्या कमेंटमध्ये कमेंट देखील या ठिकाणी द्या. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.